सर, असं ऐकलंय की मुलगा वाईट निघाला. पूत कपूत असू शकतो, पण माता कुमाता असू शकते का? तुम्हीच सांगा. ती एक स्त्री आहे जिने मुलाला जन्म दिलाय, मग ती कुमाता का असू शकत नाही? नक्कीच असू शकते. असेच किंबहुना बहुतेक माता कुमाताच असतात. फक्त तुम्ही एक अशी मान्यता करून ठेवली आहे की आई म्हणजे देवीच असते. आई जरी म्हणून ती काही देवी होत नाही. यात काय मोठी गोष्ट आहे? सगळे प्राणी गर्भधारणा करतात की नाही? चांगली आई होणं ही काही इतकी स्वस्त गोष्ट आहे का? की फक्त शरीर संबंध ठेवा, गरोदर व्हा आणि मुलाला जन्म दिला की तुम्ही देवी आई म्हणून घेणार? हे शक्य आहे का? ही गोष्ट तुम्हाला कुठेतरी पटते का? जर एक चांगली आई बनायचं असेल तर आधी एक चांगला माणूस बनावा लागेल. पण आपण हे स्वीकारतच नाही. तुम्ही अर्धवट बुद्धीची मुलं पाहिली असतील ना, तर तशाच अर्धवट बुद्धीच्या मुली सुद्धा असू शकतात. आता समजा एखादी 25 वर्षाची मुलगी आहे आणि ती पूर्णपणे वेडी किंवा मूर्ख आहे, चुकीचे निर्णय घेते, जिथे झगमगाट दिसतो तिथे धावते, ना ध्यान करते ना विचार. अशा मुली असतात की नाही? कालपर्यंत तिला सगळी वेडी मुलगी म्हणायचे, मूर्ख आहे. आज तिने एका मुलाला जन्म दिला, तर माताजी लगेच माताजी नमस्ते म्हणायचं का? यात काय लॉजिक आहे? ती काल जशी होती आज सुद्धा तशीच आहे. एका मुलाचं भविष्य आणि संपूर्ण आयुष्य तिच्या हातात आहे आणि ती स्त्री स्वतः जबाबदार नाहीये. आई होणं ही खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे. जर तुम्ही स्वतः अजून एक चांगले माणूसच नसाल तर चांगल्या आईची जबाबदारी कशी काय पेलू शकाल? एक चांगली आई व्हायचं असेल तर आधी एक चांगला माणूस व्हावं लागेल.